हाय स्टुडंट्स, वेलकम टू द नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमी. आज मी परत माझे आपलं प्रत्येक वेळेस स्वागत करतो. सो जे लास्ट क्लासमध्ये परवाला जे आपण मी जे 2 होमवर्कला प्रॉब्लेम दिले होते, काल मी 2 होमवर्कचे सॉल्व्ह करून दिले. बट या 2मध्ये मला डाऊट विचारले होते की सर याच्यामध्ये काहीतरी चूक वाटत आहे. बट चूक काही नाही आहे या 2 होमवर्कच्या प्रॉब्लेममध्ये. हे करेक्ट प्रॉब्लेम्स आहेत, यांचं तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे. या नंबरचा आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं होतं आणि या नंबरचा आपण पूर्ण स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं होतं. हे तुमचे होमवर्कचे प्रॉब्लेम्स होते. सो माझ्यामध्ये मला असं वाटतं की याच्यामध्ये पण काही जणांना प्रॉब्लेम होतो. सो त्यासाठी मी सॉल्व्ह करून देतो आज. सो आतमधला नंबर फर्स्टला सॉल्व्ह करतो. 47 प्लस 4 रूट 33 या फक्त आतमधल्या नंबरला बाहेर घेतलं. या नंबरला आतमध्ये प्लस आहे म्हणून मी काय करणार आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणणार आहे. दॅट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab या फॉर्मॅटमध्ये आणणार आहे. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स 47. आतमध्ये क्वाड्रॅटिक सर्ड होता. स्क्वेअर केल्यानंतर हा सर्ड जो सर्ड होता ऑर्डर 2 असलेला तो निघून जाईल आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच सर्ड निघून जाईल, रूट निघून जाईल, म्हणजेच तो नंबर रॅशनल नंबर येईल. रूट निघून जाईल म्हणजेच तो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. स्क्वेअर केल्यानंतर सर्ड निघून जाईल आणि ऍड केल्याच्या नंतर फक्त रॅशनल नंबर येईल. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची व्हॅल्यू असेल इथून 47 आणि ज्यामध्ये सर्ड इन्व्हॉल्व आहे किंवा ज्यामध्ये रॅडिकल इन्व्हॉल्व आहे ती रॅडिकल इन्व्हॉल्व असलेली टर्म असेल 2ab ची. सो 2ab पॉझिटिव्ह 2ab इज इक्वल टू पॉझिटिव्ह 4 रूट 33. सो ab इज इक्वल टू 2 रूट 33. हा 2 इकडं कॅन्सल होईल आणि ab ची व्हॅल्यू येईल 2 रूट 33. सो मला ab ची व्हॅल्यू कळली 2 रूट 33. सो आता याचे मला फॅक्टर्स पडायचे 2. सो याचे 2 फॅक्टर्स कसे पाहिजेत मला, ज्यांचा स्क्वेअर करून ऍड केल्याच्या नंतर 47 आला पाहिजे. सो जर तुम्ही असं जर एक फॅक्टर तर 2 फॅक्टर तर आरामात 2 रूट 33 एका साईडला आणि एका साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये 1. सेकंड फॅक्टर जो बाहेरचा 2 आहे तो प्राईम नंबर आहे. सो 2 एका साईडला घ्या, एका साईडला 33 घ्या. हे 2 फॅक्टर तर नेहमी असणार सेपरेट. यांचा आता हे म्हणजे हे फॅक्टर शोधतोय. आता फक्त तुम्हाला चेक करायचे की या फॅक्टरचं स्क्वेअर करून मल्टिप्लिकेशन तर हेच येणार आहे दोघांचं पण मल्टिप्लिकेशन 2 रूट 33. फक्त तुम्हाला हे चेक करायचे की कोणाचं स्क्वेअर करून ऍड केल्याच्या नंतर 47 येईल. सो 2 रूट 33 चा स्क्वेअर केल्यानंतर 4 इंटू 33 केल्यास तो 3 डिजिटचा नंबर जाईल. ऍड केलं 4 इंटू 33 एकच नंबर 3 डिजिटचा जाईल. सो दॅट मीन्स हा एकच नंबर 3 डिजिटचा जातोय तर दुसरा ऍड केल्याच्या नंतर परत 3 डिजिटचा नंबर येईल आणि 3 डिजिट आपल्याला सम काही 3 डिजिटचा नकोय, सम 2 डिजिटचा पाहिजे. सो आपले हे फॅक्टर्स असणार नाही. दुसऱ्या फॅक्टरकडे जाऊयात. हा असेल 4, हा असेल 33. यांचं पण मल्टिप्लिकेशन करून बघा, ऍडिशन करून बघा. 33 प्लस 4 काय येतोय 37. बट आपल्याला इथे किती दिले 47 दिले, 37 नाही दिलेले. 2 चा स्क्वेअर 4 रूट 33 आणि स्क्वेअर करून ऍड केल्याच्या नंतर 37 येते. बट आपल्याला 47 पाहिजे. सो दॅट मीन्स हा पण याचा फॅक्टर नाहीये. सो आता दुसरे फॅक्टर्स कसे काढणार बघा. 2 रूट 33 2 फॅक्टर तर इथून भेटले आपल्याला. सो दुसरे फॅक्टर्स काढण्यासाठी आता बघायचं की कोणता नंबर कॉम्पोजिट नंबर आहे. 2 तर प्राईम आहे म्हणजे 2 चे फॅक्टर तर पडणार नाहीत. बट रूटच्या मध्ये जो 33 आहे तो मात्र प्राईम नंबर नाहीये. 33 हा कॉम्पोजिट नंबर आहे. सो त्याचे फॅक्टर्स पडा. तो याचे फॅक्टर्स कसे पडता येतील 2 रूट 11 इंटू रूट 3. याचे फॅक्टर्स 2 चे फॅक्टर तर पडत नाही म्हणून 2 ला 2 ॲज इट इज. रूट 33 ला रूट 11 इंटू रूट 3. आता मी काय करणार, आता दोघांना एका साईडला घ्या. सो 2 रूट 33 मी एका साईडला लिहिणार 2 रूट 11 आणि दुसऱ्या साईडला रूट 3. म्हणजे या दोघांचं जर मल्टिप्लाय केलं 2 रूट 11 आणि रूट 3 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2 ला 2 ॲज इट इज. रूट 11 इंटू रूट 3 रूट 33. फक्त आता आपल्याला हे चेक करायचं की यांचं स्क्वेअर करून ऍड केल्यास 47 येतो का. सो 2 चा स्क्वेअर 4 रूट 11 चा 11 आणि रूट 3 चा 3. सो 44 प्लस 3 दॅट इज 47. म्हणजेच आपले फॅक्टर्स स्क्वेअर करून ऍड केल्यास 47 येतोय. म्हणजे माझे फॅक्टर्स कोण असतील 2 रूट 11 आणि रूट 3. म्हणजे ए ची व्हॅल्यू 2 रूट 11 आणि बी ची व्हॅल्यू रूट 3. कळतंय. अशा टाइप मध्ये फॅक्टर्स पडायचे. अगोदर 2 फॅक्टर्स कंप्लीट नंबर एका साईडला 1 एका साईडला. नंतर जो रॅशनल नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये 2 तो एका साईडला रूट 33 एका साईडला. यांचं स्क्वेअर करून ऍड करून बघा जी कॉन्स्टंट टर्म आहे ती येते का. जर ती येत नसेल तर जो कोणता कॉम्पोजिट नंबर आहे त्या कॉम्पोजिट नंबरचे परत फॅक्टर पडायचे. रूट 33 होता तर रूट 11 इंटू रूट 3 काय ना रूट 33. सो आता 2 इंटू रूट 11 एकदा घ्या आणि एका साईडला रूट 3 घ्या. जर फॅक्टर भेटत नसतील परत 2 इंटू रूट 3 घेणार. म्हणजे पेअर बनवायचे, जोड्या बनवत जायचे. 2 रूट 11 एका साईडला घेतला रूट 3 ला. हा जर आला नसता तर मी दुसरा काय घेतला असता 2 रूट 3 2 इंटू रूट 3 घेतला असता आणि दुसऱ्या साईडला रूट 11 घेतला असतं का. कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन परत काय येणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यास परत येणार 2 रूट 33
आणि यांचा स्क्वेअर करून ऍड करा, बघा कोणता येतो कॉन्स्टंट टर्म. सो असे कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लिकेशन तेच राहिलं पाहिजे, फक्त जोड्या बदलायच्या. आपण फॅक्टर्स मध्ये फक्त काय बदलायच्या, पेअर्स चेंज करायचे. मग 2√11 आणि √3 घेतला, आन्सर भेटला. यांचा स्क्वेअर करून ऍड केल्यास 47 येतोय. जर असं येत नसेल तर पेअर चेंज करायची. आता 2 आणि √11 ची पेअर घेतला होता, तर आता 2 आणि √3 ची पेअर घ्या, नंतर √11 ची पेअर घ्या. सो याला जर ए घेतला, त्याला जर बी घेतला, तर तो स्क्वेअर करून ऍड करून बघा तुमचा कॉन्स्टंट टर्म येतो. सो ज्यांचा स्क्वेअर करून ऍड केल्यास कॉन्स्टंट टर्म जी दिलेली आहे ती जर येत असेल, दॅट मीन्स ते तुमचे फॅक्टर्स आहेत. आय होप लक्षात आले असतील फॅक्टर कसे पडायचे. सो इथून तुम्हाला कळलंय. सो देअरफॉर इथून तुम्हाला लिहिता येईल 47 + 4√33 इज इक्वल टू, यालाच काय लिहिता येईल मला, माझा एक फॅक्टर आहे 2√11 चा स्क्वेअर प्लस √3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू एबी ची व्हॅल्यू, एबीच्या ठिकाणी काय लिहिली 2 इंटू एबीच्या ठिकाणी हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 2√11 इंटू √3. सो हे म्हणजेच काय, ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2ab, दॅट मीन्स ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. सो देअरफॉर स्क्वेअर आणि हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. 47 + 4√33 इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये काही 2√11 + √3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर रूट असेल 2√11 आणि √3. आय होप लक्षात आलं असेल फॅक्टर कसे पडायचे. इथं जर फॅक्टर भेटत नसतील तर जो कॉम्पोजिट नंबर आहे, आतमधला कॉम्पोजिट आहे सर्डच्या आतमधला, तर रूट सेपरेट ठेवा, √3 इंटू √11. तर हा याचे पण फॅक्टर्स पडले असतील, तर याचे पण फॅक्टर्स पडले असतील. सो मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेईल, मग तुम्हाला लक्षात येईल. मी आता या टाईपचे प्रॉब्लेम घेणार आहे. सेकंड वन, याच्यामध्ये पहा 31 + 4√21. सो इथून जर तुम्ही कम्पेअर केला तर इथून डायरेक्ट दिसून येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, डायरेक्ट तुम्हाला काय भेटेल 31, जी कॉन्स्टंट टर्म आहे ती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि जी रेडिकलची टर्म आहे 2ab प्लस आहे, त्यामुळे प्लस 2ab इज इक्वल टू 4√21. सो ab ची व्हॅल्यू असेल 2 × 2 = 4, सो 2√21 ही आली ab ची व्हॅल्यू. सो 2√21 चे फॅक्टर्स. सो चेक करत चला, 2√21 आणि 1 हा फर्स्ट, हे अशा टाईपचे एक फॅक्टर्स असतील. नंतर 2 एका साईडला, √21 एका साईडला. नंतर नेक्स्ट 2 चे फॅक्टर तर पडणार नाही, तर 2 ॲज इट इज, 2 चे फॅक्टर तर पडणार 2 ॲज इट इज. √21 चे फॅक्टर √7 इंटू √3. √7 इंटू √3 म्हणजेच काय असणार, √21. आता जोडी बनवा, या फर्स्ट दोनची जोडी आणि याची जोडी, 2√7 आणि √3. आणि नेक्स्ट आता जोडी चेंज करा, 2 ची जोडी आता 2√3 आणि √7, अशा टाईपची. हे झाल्या पेअर्स बनवायची मेथड. एवढे फॅक्टर्स भेटतात, 1 2 3 4 भेटले आपल्याला. सो आता चेक करा, कोणाचा स्क्वेअर करून ऍड केल्याच्या नंतर 31 येतो. सो इथं जर तुम्ही चेक केला, इथं 4 येईल, 4 इंटू 21 केल्यास 84 जातो. सो खूप जास्त येतोय. इथं पण चेक करा, 2 चा स्क्वेअर 4, √21 चा 21 + 4 25 यायला पाहिजे, बट इथं 31 आहे. सो हा पण नाहीये, हा पण नाहीये. नेक्स्ट 2√7, सो 2 चा स्क्वेअर 4, √7 चा स्क्वेअर 7 प्लस √3 चा स्क्वेअर 3, 7 4 = 28, 28 + 3 31. दिसतोय का? यांचा जर मी स्क्वेअर केला, 2 चा स्क्वेअर 4, √7 चा 7, 4 7 = 28 आणि √3 चा स्क्वेअर 3, 28 + 3 31. तर यांचा स्क्वेअर करून, या फॅक्टरचा स्क्वेअर करून ऍड केल्यास किती येतोय 31. म्हणजेच हे माझे काय असणार, फॅक्टर्स असणार. सो इथं मला क्लिअरली लिहिता येईल 2√7 आणि √3 आहे. सो इथं मला लिहिता येईल. सो देअरफॉर 31 + 4√21 इज इक्वल टू, एक फॅक्टर 2√7 आहे, दॅट इज 2√7 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस दुसरा फॅक्टर, दूसरा टर्म है √3 प्लस असल्यामुळे प्लस घेतोय मिडल टर्म 2ab. ए ची व्हॅल्यू किती आहे 2√7, 2ab तर 2 लिहायचाच आहे, बट ए आता एच्या ठिकाणी 2√7 आणि बी च्या ठिकाणी √3. सो हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab दिसतोय. हा ए, हा बी, हा बी चा स्क्वेअर आणि हा ए चा स्क्वेअर. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab या फॉर्मॅटमध्ये. तर मी त्याला a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो, आणि a + b म्हणजेच 2√7 ही a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू √3 चा स्क्वेअर. हे तर मी 31 + 4√21 च्या ठिकाणी 2√7 + √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो. हे पेअर्स ज्याला बनवता आल्या जोड्या फॅक्टरच्या, त्याच्यावरून तुम्हाला लगेच आन्सर भेटता येईल. सो नेक्स्ट वन काय असेल,
देअरफॉर यांचा स्क्वेअर रूट काढायचा होता 31 प्लस 4 रूट 21 इज इक्वल टू दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला 2 रूट 7 प्लस रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल दॅट इज 2 रूट 7 प्लस रूट 3 हा असेल याचा स्क्वेअर रूट. याचा स्क्वेअर रूट काढायचा होता आणि याच्या ठिकाणी मी या ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 2 रूट 7 प्लस रूट 3. हे झाले कालचे होमवर्कचे प्रॉब्लेम्स आपले. आय होप लक्षात आले असते कसे फॅक्टर्स पाडतोय मी काय करतोय ही शॉर्टकट मेथड आहे कसं सॉल्व्ह करतोय. आणखीन थोडेसे एक दोन प्रॉब्लेम्स बघेन मी याचमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. हे शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवा. मी काल पण सांगितलं होतं याला ब्रेक पण करता येते 31 प्लस इथं 2 दिसला पाहिजे सो 2 इंटू 2 रूट 11 सो 2च्या मल्टिप्लिकेशनमध्ये जो काही नंबर येईल 2 रूट 21 2च्या 2 फॅक्टर साईडला करा 2 साईडला आल्यानंतर साईडला जो नंबर असेल ती एबीची व्हॅल्यू असेल 2 रूट 21 आणि त्याचे फॅक्टर्स पडायचे. क्लिअर आहे. सो हे झाले आपले होमवर्कचे प्रॉब्लेम्स. याच टाईपचे मी एक दोन प्रॉब्लेम्स आणखीन घेईन म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल आणि हा पार्ट आपला आज इथं फिनिश करून टाकायचे. पहा आणखीन एक प्रॉब्लेम याच टाईपचा. रूटमध्ये 19 प्लस 8 रूट 3 19 प्लस 8 रूट 3 सो आतमधला नंबर ॲज इट इज 19 प्लस 8 रूट 3 सो 19 प्लस 8 मधला इवन नंबर आहे सो 2 साईडला काढा 8चा एक फॅक्टर 2 साईडला काढा 2 जर फॅक्टर पाडला तर 4 रूट 3 आणि हा 4 रूट 3 म्हणजेच कोणाची व्हॅल्यू असेल एबीची. क्लिअर. सो या एबीचे असे फॅक्टर्स पाडा ज्यांचा स्क्वेअर करून ॲड केल्यास 19 यायला पाहिजे. सो 4 रूट 3 आहे सो एका साईडला 4 घेतला एका साईडला रूट 3 घेतला सिम्पल एकच. सो 4चा स्क्वेअर 16 रूट 3चा स्क्वेअर 3 16 प्लस 3 19 सो क्लिअरली दिसून येतोय एक फॅक्टर 4 आहे एक फॅक्टर रूट 3 आहे. सो क्लिअरली इथून आपल्याला लिहिता येईल 4चा स्क्वेअर प्लस रूट 3चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 4 इंटू रूट 3 हा एचा स्क्वेअर हा बीचा स्क्वेअर प्लस 2 इंटू हा ए आणि हा बी. यालाच मी काय लिहू शकतो ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 2 एबीच्या फॉर्मॅटमध्ये असेल तर मी त्याला लिहू शकतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो एची व्हॅल्यू कोणती आहे एची व्हॅल्यू 4 आहे बीची व्हॅल्यू कोणती आहे रूट 3 ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो. सो देअरफॉर 19 स्क्वेअर रूट ऑफ 19 प्लस 8 रूट 3 चा स्क्वेअर रूट काढायचा आणि 19 प्लस 8 रूट 3 म्हणजेच कोण आहे 19 प्लस 8 रूट 3 म्हणजेच कोण आहे 4 प्लस रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल 4 प्लस रूट 3 हे असेल त्याचा स्क्वेअर रूट. क्लिअर आहे. लक्षात येते मी कसं 2 साईडला काढतोय फॅक्टर ही एकदम शॉर्टकट मेथड. 2 कसं साईडला काढतोय जर 2 दिसतच नसेल इथं इव्हन नंबर आहे त्यामुळे मी इव्हन नंबर असल्यामुळे याच्यामधला एक 2 फॅक्टर साईडला काढता येतो. जर ऑड नंबर आला तर आपली थेरॉटिकल मेथड आपण जी लास्ट क्लासला पाहिलेली आहे आणि जर इथं 2 इथं काही दिसत नसेल तर मात्र 2ची ॲडजस्टमेंट मल्टिप्लाय पण 2 ने करा आणि डिवाइड पण 2 ने करा आणि देन फर्दर सॉल्व्ह करा. बट एक सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचं तर सुरुवातीला या मेथडचा एक वेळेस ट्राय करायचे तुम्हाला. याच मेथडने कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खास करून या मेथडने लवकर सॉल्व्ह करता येईल. थेरॉटिकल मेथडने थोडासा टाइम लागेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. 17 फोर्थ वन 17 प्लस 12 रूट 2 17 प्लस 12 रूट 2 ठीक आहे. सो याला पण पाहून घेऊया. याचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. सो आतमधला नंबर 17 प्लस 12 रूट 2 इज इक्वल टू 17 प्लस इवन नंबर आहे दिसतोय रॅडिकल टर्मचा कोइफिशियंट इवन नंबर आहे तर 2 फॅक्टर साईडला काढा जर 2 साईडला काढला तर 6 राहील 2 6 जा 12 दॅट इज रूट 2. सो 6 रूट 2 ही आपली एबीची व्हॅल्यू झाली. याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला ज्यांचा स्क्वेअर करून ॲड केल्यास किती यायला पाहिजे 17. सो आता इथं चेक करा एका साईडला 6 घेतला एका साईडला रूट 2 घेतला तर 6चा स्क्वेअर 36 इंटू रूट 2चा स्क्वेअर 2 36 आणि प्लस 2 केल्यास 38 येतोय. बट आपल्याला खूप कमी नंबर पाहिजे. सो 6 रूट 2 आणि 1 हे दोन्ही पण फॅक्टर्स याचे नाही आहेत. स्क्वेअर करून ॲड करा खूप मोठा नंबर येतोय 17 यायला पाहिजे बट त्यापेक्षा खूप मोठा नंबर येतोय. सो पुढचे फॅक्टर पडायचे तर रूटच्या मध्ये तर प्राईम नंबर आहे म्हणून रूट 2चे तर काही फॅक्टर पडणार नाहीत. रूटच्या मध्ये प्राईम नंबर आहे सो आतमधल्या नंबरचे फॅक्टर पडणार नाहीत. बट बाहेर 6 जो आहे तो कॉम्पोजिट नंबर आहे त्याचे फॅक्टर काय पडतील बघा. 6 रूट 2 ला मी असं लिहू शकतो 2 इंटू 3 इंटू रूट 2. तर आता याच्यामध्ये पेअर बनवा. मी आता इथं पेअर बनवली होती 6 इंटू रूट 2 6 इंटू रूट 2 ती तर बनवली. सो ती येत नाही कामाला म्हणून मी काय करणार आता 2ची पेअर 2 रूट 2 आणि रूट 2 एका साईडला आणि एका साईडला 3 एका साईडला 3 चेक करून बघू शकता. मी काय केलं 2 आणि रूट 2 या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे एक टर्म आणि फक्त 3 म्हणजे सेकंड टर्म. जर मी याला ए कन्सिडर केला याला बी कन्सिडर केला दोघांचा प्रोडक्ट किती होतोय 6 रूट 2 जो की आपल्याला पाहिजे 6 रूट 2 प्रोडक्ट येतोय. फक्त मी काय केलं जो कॉम्पोजिट नंबर आहे त्याचे फॅक्टर्स पाडले आणि फॅक्टर्स पाडल्यानंतर 2चे ग्रुप बनवायचे पेअर बनवायचे आणि त्या मल्टिप्लिकेशन मध्ये जो पेअर बनवलाय ती त्या पेअरला एक टर्म कन्सिडर करायची 2 इंटू रूट 2 या पेअरला एक टर्म
आणि 3 ला सेकंड टर्म. सो आता हा जर ए असेल आणि हा जर बी असेल तर तुम्हाला चेक करायचे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती यायला पाहिजे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती यायला पाहिजे 17. सो 2 चा स्क्वेअर 4, 4 आणि रूट 2 चा 2, 4 2 चा 8 प्लस 3 चा स्क्वेअर 9, 8 प्लस 9 किती होतोय 17. राईट आहे, इथून येऊ लागले दिसतंय मी फॅक्टर कसे पडले. रूट 2 चे फॅक्टर पडत नव्हते मागच्या वेळेस, रूट 33 होता मागच्या प्रॉब्लेममध्ये, तर त्याचे फॅक्टर पडले रूट 11 इंटू रूट 3, कारण की रूटच्या मध्ये कॉम्पोजिट नंबर होता. बट आता काय झालंय, रूटच्या बाहेर कॉम्पोजिट नंबर आलाय, आतमधला कॉम्पोजिट नंबर नाही. सो बाहेर आलाय तर बाहेरचे फॅक्टर पडले 2 इंटू 3 आणि 2 2 चे ग्रुप करून फॅक्टर्स पडले. सो 2 रूट 2 आणि 3. सो 2 रूट 2 चा जर स्क्वेअर केला आता स्क्वेअर करून ऍड करून बघा की 17 येतो का, 17 आला पाहिजे. सो तेच माझे फॅक्टर्स असतील. सो 2 चा स्क्वेअर 4, रूट 2 चा 2, 4 2 चा 8 आणि 3 चा स्क्वेअर 9, या दोघांचा स्क्वेअर करून ऍड केल्यास किती येऊ लागले 17. म्हणजे माझी ए ची व्हॅल्यू असेल 2 रूट 2 आणि बी ची व्हॅल्यू असेल 3. सो इथून मला फॅक्टर्स भेटलेले आहेत. सो इक्वल टू याला मी लिहू शकतो 2 रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर, बी म्हणजेच कोण आहे 3, 3 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 रूट 2 इंटू रूट 3. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करून बघा 12 रूट 2 येईल. 3 2 चा 2 2 चा 4, 3 बी ची व्हॅल्यू 3, 3 2 चा 6, 6 2 चा 12, 12 इंटू रूट 2, 12 रूट 2 दिसतोय. आणि यांचा स्क्वेअर करून ऍड करा 17 पर्यंत. सो हिअर ए फॉर्म मध्ये. सो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो देअरफॉर 17 प्लस 12 रूट 2 यांचा स्क्वेअर रूट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 रूट 2 प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल, 2 रूट 2 प्लस 3. हे असेल आपलं आन्सर. क्लिअर आहे, कसे फॅक्टर्स पडतोय कळतोय. बाहेर नंबर आला असेल कॉम्पोजिट तर त्या बाहेरच्या परत फॅक्टर पडायचे आणि 2ची पेअर बनवायची आणि कॉम्बिनेशन करून फॅक्टर घ्यायचे. एक लास्ट प्रॉब्लेम या टाईपचाच, देन आपण या टाईपला फिनिश करणार आहोत. फिफ्थ वन, 73 मायनस 12 रूट 35. 73 मायनस 12 रूट 35. सो मायनस आहे म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे. सो यांचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. सो आतमधला नंबर लिहून घेतो याच्या इक्वल मध्ये 73 मायनस 12 म्हणजे इवन नंबर आहे, इवन नंबर आहे तर फॅक्टर 2 साईडला काढा. सो 2 6 आहे, सो 635. सो ही आपली टर्म असेल ए बी ची, ही कशी टर्म असेल ए बी ची. सो ए बी चे फॅक्टर्स पहा. आता फॅक्टर्स कसे पाडणार, फर्स्ट मेथड आपली फॅक्टरची 6 रूट 35 एका साईडला 1, एका साईडला 6, एका साईडला रूट 35. हे झाले दोन नेहमीचे आपले. सो आता आतमधला पण नंबर कॉम्पोजिट आहे, बाहेरचा पण कॉम्पोजिट आहे. सो आता मी एक वेळेस फॅक्टर पाडून घेतो. 6 रूट 35 इज इक्वल टू 6 ला लिहिता येईल 3 इंटू 2 आणि रूट 35 ला लिहिता येईल रूट 7 इंटू रूट 5. आता 2 2च्या पेअर बनवत चालायचे तुम्हाला. समजा मी 3 आणि रूट 7 ची पेअर घेतली आणि 2 आणि रूट 5 ची पेअर घेतली. सो काय बघूयात, 3 रूट 7 आणि 2 रूट 5. किंवा आता याच्या अपोजिट 3 आणि रूट 7 ची घेतली होती, 2 आणि रूट 5 ची घेतली होती. तर आता मी काय करेन 3 आणि रूट 5 ची घेईन पेअर, 3 रूट 5 आणि 2 रूट 7, 2 रूट 7. एवढे आपल्याला पेअर्स भेटत आहेत. फक्त मी पेअर चेंज करतोय. यांचा जेवढे पण कॉम्पोजिट नंबर होते 6 आहे, 2 इंटू 3 6, रूट 35 आहे तर रूटला रूट आहे इट इज राईट, फक्त मधल्या 35 ला 7 इंटू 5 असं करणार आहे. सो हे झाले माझे फॅक्टर्स. सो अशा टाईपमध्ये आता आपण चेक करूयात की कोणाचा स्क्वेअर करून ऍड केल्यास 73 येतो, तो असेल माझा फॅक्टर. सो इथं तर खूप मोठे नंबर्स दिले, दोन्हीमध्ये चेक करू शकतो. 36 आणि 35, 36 35 71 येतोय, बट आपल्याला 73 पाहिजे. 6 चा स्क्वेअर 36, रूट 35 चा 35, 36 आणि 35 यांची ऍडिशन किती येणार 71, बट आपल्याला 73 पाहिजे. सो हा फर्स्ट फॅक्टर मध्ये खूप मोठा येतोय स्क्वेअर, त्यामुळे हे फॅक्टर असणार नाही. सेकंड मध्ये 71 येतोय, त्यामुळे सेकंड पण असणार नाही. थर्ड मध्ये पाहूयात 3 चा स्क्वेअर 9, रूट 7 चा 7, 2 चा 4, 5 चा 5, रूट 5 चा 5, 63 प्लस 20. सो 63 प्लस 20 जर केला आपण 5 4 चा 2 चा स्क्वेअर 4, रूट 5 चा 5 4 चा 20, 9 7 चा 63. सो हा येतो 83. आपल्याला 73 पाहिजे होता, बट हा 83 होते, म्हणजे हा पण फॅक्टर नाहीये. थर्ड पण फॅक्टर नाहीये. याचा स्क्वेअर करून ऍड केल्यास 83 होते, म्हणून हा पण फॅक्टर नाहीये. याचा स्क्वेअर करूया 3 चा स्क्वेअर 9 इंटू रूट 5 चा स्क्वेअर 5 प्लस 2 चा स्क्वेअर 4 इंटू रूट 7 चा स्क्वेअर 7, 45 प्लस 28. सो प्लस 8 5 13 4 2 6 7 73. याचा येतोय पहा, याचा येतोय. यांचा स्क्वेअर करून ऍड केल्याच्या नंतर
यांचा स्क्वेअर करून त्या दोघांचा स्क्वेअर करून ऍड केल्याच्या नंतर 3चा स्क्वेअर 9 रूट 5चा 5 प्लस दुसरा नंबर 2चा स्क्वेअर 4 रूट 7चा स्क्वेअर 7 45 28 अगोदर मल्टिप्लाय देन ऍडिशन किती येऊ लागली आपली 73 म्हणजे माझा एक फॅक्टर 3 रूट 5 असेल आणि एक फॅक्टर 2 रूट 7 असेल. सो दॅट मीन्स मी इथे लिहू शकतो आता इक्वल टू 3 रूट 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 रूट 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर मायनस 2ab a ची व्हॅल्यू 3 रूट 5 आणि b ची व्हॅल्यू काय असेल b ची व्हॅल्यू आहे 2 रूट 7 हे झाली व्हॅल्यू. सो यालाच मी a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab दिसतोय मायनस काय घेतला कारण की सेंटरला मायनसचं साइन होतं. सो 3 रूट 5 मायनस 2 रूट 7 याच्या ब्रॅकेटच्या स्क्वेअर असं मी याला आहे याचा असं मी म्हणू शकतो. ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2ab आहे म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए ची व्हॅल्यू म्हणजे 3 रूट 5 बी ची व्हॅल्यू म्हणजे 2 रूट 7. अल्टरनेट झाली व्हॅल्यू तरी पण काही फरक पडणार नाही. सो इथून देअरफॉर रूट ऑफ 73 मायनस 12 रूट 35 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 रूट 5 मायनस 2 रूट 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर रूट कॅन्सल 3 रूट 5 मायनस 2 रूट 7 अशा टाईपमध्ये ही व्हॅल्यू येऊन जाईल. ही असेल त्याची स्क्वेअर रूटची व्हॅल्यू. आय होप आता तुम्हाला आयडिया आली असेल की कसे स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे. शॉर्टकट्स मेथडने मी कसे फॅक्टर्स फाइंड आउट करत होतो, आतमध्ये कसं टाकायचे नंबर, फॅक्टर कसे पाडायचे, पेअर्स कसं बनवायचे, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आजचा माझा कन्सेप्टच तो होता की पेअर्स कसे बनवायचे ते कसं लक्षात घ्यायचे आपल्याला. सो मी त्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. सो लक्षात येईल, काही डाऊट याच्यामध्ये काही अडचण तर नसेल. आता तुम्हाला आयडिया लागली असेल. सो मी आता हा कन्सेप्ट स्क्वेअर रूट फाइंडिंगचा इथं स्टॉप करतो. या टाईपचे क्वेश्चन मी तुम्हाला असाइनमेंट्समध्ये देईन. एक्झामला पण असेल तर नेक्स्ट एक्झामला जो राहिलेला टॉपिक आहे आपला रिअल नंबर्सचा जो जेवढा पार्ट आपला झाला होता तेवढ्यावरतीच एक्झाम घेतली होती मी. बट नेक्स्ट जी एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये या चॅप्टरचा जो एक्झाम झाल्यानंतरचा जी मागची एक्झाम झालेली आहे त्याच्या पुढचा जो पार्ट आहे नेक्स्ट पार्ट हा पुढच्या एक्झामला विचारला जाईल. याच चॅप्टरचा जिथपर्यंत पार्ट झाला होता आपला त्याच्यावरची एक्झाम झाली, बट त्याच्या नेक्स्ट डे पासून जे आपण रॅशनलायझेशन चालू होतं, रॅशनलायझेशन कंप्लीट करून जे पुढे आलो आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करणे अगोदर जे पण काही पाहिले आपण ते सगळं नेक्स्ट एक्झामला विचारलं जाईल. सो हे झालं आपलं स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे शॉर्टकट्स मेथड. सगळ्या शॉर्टकट माहिती नसेल तर मी काल 2 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दिले होते. ॲडजस्टमेंटची मी प्रत्येक व्हरायटी तुम्हाला सांगितलेली आहे. शॉर्टकट मेथडने कसं ॲडजस्टमेंट करून स्क्वेअर रूट काढायचे ते पण सांगितलेलं आहे. काल 2 प्रॉब्लेम पण घेतले होते, शाहू स्क्रीनला विचारलेले. सो आज आता आपल्याला तुमच्या टॉपिकचा लास्ट पॉईंटकडे जायचं आहे. सो त्याच्या अगोदर थोडंसं हा एक पॉईंट घेऊन टाकेल मी. मुलं यामध्ये कन्फ्यूज होतात त्यासाठी लिहून देतो पहा. हा झेड रूट आहे, झेड रूट आणि या सगळ्याचा पॉवर पी आहे. आतमध्ये परत हा ब्रॅकेट सिंपल आहे, हा वायत रूट आहे, वायत रूट आणि हा आतमध्ये जो पॉवर घेतलेला आहे ओ पॉवर आहे त्याचा. परत आतमध्ये ब्रॅकेट असेल, परत आतमध्ये स्क्वेअर रूट, याचा एक्स रूट असेल, ए टू द पॉवर एम आणि त्याचा पॉवर एन. सुरुवातीला झेड रूट आहे, झेड रूट जो आहे त्या सगळ्यात त्याचा पण पॉवर पी आहे. त्याच्या आतमध्ये आलो, ब्रॅकेट केलाय, परत हा जो ब्रॅकेट आहे तो याचा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट. त्याच्या आतमध्ये आलो, ब्रॅकेट केलाय, वायथ रूटचा पॉवर ओ आहे, वायथ रूटच्या मध्ये परत ब्रॅकेट आहे, एक्सेथ रूटचा आतमध्ये ए टू द पॉवर एन. सो तुम्हाला याच्यावरून क्लिअरली दिसायला पाहिजे आता याच्यामध्ये आन्सर काही. या सगळ्याला सॉल्व्ह करून आन्सर काय येतं असं टाईपमध्ये क्वेश्चन विचारतात. मध्ये काहीतरी नंबर देतात, एच्या ठिकाणी काहीतरी नंबर असेल, एम एन ओ पी या पॉवरचे हे सगळे काय पॉवर्स आहेत, दिसते का डोक्यावरती लिहिलेले, डोक्यावरती पॉवर आहेत, दॅट मीन्स हे पॉवर आहेत. आणि हे कसले, हे रूटच्या बाहेर झेड एक्स वाय लिहिले म्हणजे हे रूट आहे, एक्सेथ रूट, वायथ रूट, झेड रूट अशा टाईपमध्ये रूट पण दिले आणि पॉवर पण दिले. ज्यावेळेस रूट आणि पॉवर असे ब्रॅकेट दिलेले असतात, ब्रॅकेटच्या वरती पॉवर दिलेला आहे, रूट दिलेला आहे आतमध्ये, परत त्या रूटचा पॉवर दिलेला आहे, परत त्या रूटचा पॉवर दिलेला आहे. अशा टायमिंगला मुलं कन्फ्यूज होतात की या सगळ्याला सॉल्व्ह करून व्हॅल्यू कशी काढायचे. सो याच्यासाठी सगळ्यात बेस्ट मेथड आहे एकदम शॉर्टकट. काय करायचे, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की अंडर रूट एक्स आहे समजा, तर अंडर रूट एक्स म्हणजेच ज्या वेळेस हा रूट येतो म्हणजे याचा पॉवर कशामध्ये असतो, पॉवर मध्ये कशामध्ये असतो, जो पॉवर आहे जर रूट आला दॅट मीन्स
ज्याचा रूट आलाय त्याच्या पॉवरमध्ये फ्रॅक्शन येणार. क्यूब रूट आहे, क्यूब रूट ऑफ ए, तर ए टू द पॉवर जे क्यूब रूट आलाय म्हणजे पॉवरमध्ये फ्रॅक्शन येणार आहे 1/3. फिफ्थ रूट ऑफ पी म्हणजेच काय येणार आहे, पी चा पॉवर, फिफ्थ रूट आहे म्हणजेच पॉवरमध्ये फ्रॅक्शन येणार आहे. फिफ्थ रूट आहे म्हणून 1/5, क्यूब रूट आहे म्हणून 1/3, एक्स रूट आहे म्हणून 1/2, स्क्वेअर रूट आहे म्हणून एक्स चा पॉवर 1/2. तर ज्या वेळेस रूट येईल, जो कोणता रूट आहे, जेवढा रूट आहे तेवढा रूट हा पॉवरमध्ये फ्रॅक्शनमध्ये असेल, पॉवरमध्ये फ्रॅक्शनमध्ये असेल. तर याचाच यूज मी इथं करणार आहे. इथं कोणते कोणते रूट आहेत, एक्स वाय झेड. सो जे कोणते रूट आहेत ते रूट कुठं जाणार आहेत, डिनॉमिनेटर मध्ये, कारण की दिसते तुम्हाला 3, 2, 5 डिनॉमिनेटर मध्ये. सो याचे पण रूट आहेत ते सगळे रूट डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये टाकायचे, कारण की पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं हे तुम्हाला माहिती आहे. सो 1/x इंटू 1/y इंटू 1/z अशा टाइप मध्ये असेल. याच्या पॉवर मध्ये असं 1/x येईल, परत त्याच्या पॉवर मध्ये 1/y, कारण की x येत रूट आहे म्हणून 1/x, y येत रूट आहे म्हणून 1/y. सो यांचं मल्टिप्लिकेशन म्हणून काय येणार, 1/x इंटू 1/y इंटू 1/z म्हणजेच x इंटू y इंटू z. सो जे कोणते रूट आहेत ते रूट कुठं असणार, डिनॉमिनेटर मध्ये, कारण की पॉवर घेतल्यास रूट कुठे येतात, डिनॉमिनेटर मध्ये, फ्रॅक्शन मध्ये. सो रूटचं मल्टिप्लिकेशन, जेवढे पण रूट आहेत त्या सगळ्या रूटचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये, आणि जेवढे पण पॉवर्स आहेत त्या पॉवरचं पण प्रोडक्ट पण कशामध्ये, न्यूमरेटर मध्ये, कारण की पॉवर हे नेहमी कशामध्ये असतात, न्यूमरेटर. MNOP, 0 नाहीये, हा O आहे. तुम्हाला माहिती आहे 2 टू द पॉवर 3, परत 2 टू द पॉवर 5 अशा टाइप मध्ये दिला. 2 टू द पॉवर 3 दिलाय, त्याचा पॉवर 4 दिलाय, परत त्याचा पॉवर 5 दिलाय. सो काय होणार इथं, पॉवरचं काय होणार, मल्टिप्लिकेशन. सो तसंच आहे, एमचा पॉवर एन आहे, एनचा पॉवर ओ आहे, ओचा पॉवर पी आहे. दॅट मीन्स 3 टू द पॉवर 4, 4 टू द पॉवर 5 एकमेकाच्या पॉवर मध्ये आहेत, आणि ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट आहे म्हणजेच काय होणार, मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशन कसं होणार, 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5 न्यूमरेटर मध्ये होतंय. इथं काही फ्रॅक्शन येत नाहीये. ज्यावेळेस पॉवर आहे त्यावेळेस न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लिकेशन होणार, पण ज्यावेळेस रूट आहे त्यावेळेस ते डिनॉमिनेटर मध्ये येणार. सो इथं पॉवर आहेत म्हणून हे न्यूमरेटर मध्ये लिहिली आणि हे डिनॉमिनेटर मध्ये लिहून टाकली. सो याचं जे आन्सर आहे त्या पूर्णला सॉल्व्ह केल्याच्या नंतर, तर शॉर्टकट ट्रिक काय असेल, जे कोणते पॉवर्स आहेत, नंबरच्या वरती पॉवर दिलेले असतात, ब्रॅकेटच्या वरती जे पण पॉवर्स दिलेले ते पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये, पॉवर्सचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये. आणि जे रूट्स आहेत, एक्स आहेत रूट, वाय आहेत रूट, झेड आहेत रूट, तर जे कोणते रूट्स दिलेले नाही, तो कोणतेही नंबर असू द्या, ते रूटचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये, नंबरच्या डिनॉमिनेटर मध्ये. आतमधला ए ॲज इट इज, एच्या पॉवर मध्ये पॉवरचं प्रोडक्ट, आणि एच्या पॉवर मध्ये जो डिनॉमिनेटर येणार आहे तो रूटचा प्रोडक्ट, एक्स आहेत रूट, वाय आहेत रूट, झेड आहेत रूट दिसतोय. सो याच मेथडचा यूज करून आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, क्यूब रूट ऑफ 5 to the power 4 to the power 6 into square root of 6th root 5 to the power 8 आणि याचा पॉवर 3 अशा टाइप मध्ये दिलेली, आणि याला सॉल्व्ह करायचे आणि आपल्याला आन्सर सांगायचे. खूप स्क्वेअर रूट पॉवर असं काही खूप भरपूर काही दिलेलं आहे. सो आपल्याला लिहिताना फर्स्टला सॉल्व्ह करतो, या फर्स्ट स्क्वेअर रूटला, या फर्स्ट ब्रॅकेटला, यालाच एवढ्याला मी अगोदर सॉल्व्ह करतो. सो या सर्वांमध्ये बेस कोणता आहे, 5 आहे. सो 5 ला 5 ॲज इट इज. आता 5 बघितलं, 5 लिहिला, बेस लिहिला ॲज इट इज. त्याच्या पॉवरमध्ये, त्याच्या पॉवरच्या मध्ये फ्रॅक्शन जो येणार आहे, कारण की तो रूट पण आहे आणि पॉवर पण आहे, म्हणजे फ्रॅक्शन तयार होणार आहे. तर न्यूमरेटरमध्ये पॉवर जो काही बेस आहे, बेसच्या वरती जो न्यूमरेटर येणार आहे, पॉवरमध्ये जो न्यूमरेटर येणार आहे, तर त्या पॉवरच्या न्यूमरेटरमध्ये पॉवरचं प्रोडक्ट. सो 5 चा पॉवर 4 आहे, परत त्या पूर्ण ब्रॅकेटचा पॉवर 6 आहे. सो 4 इंटू 6 कुठं असेल, न्यूमरेटर मध्ये, कारण की जे पॉवरचा प्रोडक्ट आहे तो न्यूमरेटर मध्ये, आणि जे कोणते रूट आहेत त्या रूटचा प्रोडक्ट डिनॉमिनेटर मध्ये. सो इथं काहीच दिलेलं नाहीये, दॅट मीन्स हा स्क्वेअर रूट आहे. सो हा 2 आणि हा 3. सो 2 इंटू 3 कुठं असेल, डिनॉमिनेटर मध्ये. क्लिअर आहे, जे कारण की हे रूट आहे, 2 रूट आहे, 3 रूट आहे. सो 2 इंटू 3 हे रूट मध्ये आहेत म्हणून पॉवरच्या डिनॉमिनेटर मध्ये, आणि हे पॉवर्स आहेत, बेसचे पॉवर्स आहेत, आणि पॉवरचा प्रोडक्ट हा जे काही बेस आहे त्याच्या न्यूमरेटर मध्ये. इंटू 5 ला 5 ॲज इट इज. पॉवर कोणती, 8 आणि 3 पॉवर आहे. सो 8 इंटू 3 डिवाइड मध्ये, इथं 6th रूट आहे आणि इकडं काहीच नाही म्हणजे 2 आहे. सो 6 इंटू 2 कुठं असेल, डिनॉमिनेटर, पॉवरच्या डिनॉमिनेटर मध्ये. सो नेक्स्ट वन, 3 2 6, 6 कॅन्सल, 3 2 6, 2 2 4, 4 2 8. क्लिअर आहे. सो इक्वल टू काय होऊन जाईल इथून, 5 टू द पॉवर 4 इंटू 5 टू द पॉवर 2, 5 टू द पॉवर 4 इंटू 5 टू द पॉवर 2 दिसतंय इथं. 3 तर 2 सोबत कॅन्सल झाला होता, 2 टू 4, 4 टू 8 आला होता. सो
इथून काही 5 टू द पॉवर बेसची काय होते ॲडिशन 4 + 2 6. सो 5 टू द पॉवर 6 हे असेल आपलं फायनल आन्सर. इथं दिसत नसेल, इकडे दिसेल 5 टू द पॉवर 6. बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल 4 + 2 6. सो या कम्प्लीटला सॉल्व्ह केल्याच्या नंतर 5 टू द पॉवर 6 हे आपला आन्सर येत असेल. सिम्पल आहे. पॉवरचा जो प्रोडक्ट आहे तो न्यूमरेटरमध्ये, बेसच्या न्यूमरेटरमध्ये जो पॉवरचा प्रोडक्ट आहे तो न्यूमरेटरमध्ये आणि जे रूट आहेत त्यांचं डिनॉमिनेटरमध्ये. शॉर्टकट ट्रिक आहे. तुम्ही असं सेपरेट जरी सॉल्व्ह केला तर चालून जाते की 4th रूटचा पॉवर 6 असं सेपरेट केला तरी पण चालून जाते. तुम्हाला लॉ ऑफ रॅडिकल्स येतात जे प्रिव्हियस इयरमध्ये पाहिला. आतून बाहेर सॉल्व्ह करत जातो आपण. 4th रूट आहे, इथं 4th पॉवर आहे आणि त्याच्या बाहेर स्क्वेअर रूट आहे. सो 4/2 2 चा पॉवर 6 आहे. 2 चा पॉवर 6 म्हणजे मूळ प्रोडक्ट येईल 12 आणि 12 ला परत 3 रूट. पॉवर 12 आलाय आणि क्यूब रूट आहे, तर क्यूब रूट असल्यामुळे 12 च्या डिवाइड मध्ये जाईल. पहा असं सॉल्व्ह करायचं तरी सांगेल मी. आता सॉल्व्ह करून दाखवते. सो आतमध्ये हा 4 आहे, त्याला मी लिहूनच टाकतो. त्याचा पॉवर 6 ॲज इट इज. आणि आतमध्ये जो स्क्वेअर रूट ऑफ 5 टू द पॉवर 4 आहे त्याला मी असं लिहू शकतो. स्क्वेअर रूट काढला आणि 4 च्या डिवाइडमध्ये 2 आला. सो यालाच मी काय लिहू शकतो मग क्यूब रूट ऑफ 5 टू द पॉवर 2. याला डिवाइड केल्याच्या नंतर 2 येईल आणि 2 चा पॉवर 6. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर काही 5 टू द पॉवरच्या पॉवरचं मल्टिप्लिकेशन 12 आणि याला सॉल्व्ह केल्यास काही 5 टू द पॉवर 12 ला 12 ॲज इट इज. क्यूब रूट आहे म्हणजेच 12 च्या डिवाइडमध्ये 3 जाईल. 5 टू द पॉवर 4. ते झाले आपलं सॉल्व्ह करून. इथं पण ते झालं. सो आतून असं सॉल्व्ह करत या स्टेप बाय स्टेप लॉ ऑफ रॅडिकल्स वापरत, तरी पण आन्सर हेच येणार. आणि डायरेक्ट तुम्ही जर हे वापरला तरी पण आन्सर येणार. पण आन्सर लवकर करण्यासाठी ही मेथड इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे. सो आय होप हा कन्सेप्ट लक्षात आला असेल. हे लवकर सॉल्व्ह करण्यासाठी फक्त लिहून दिलं. स्क्वेअर रूट आणि पॉवर असे जर खूप काही दिली असतील तर त्यावेळेस तुम्हाला ही मेथड यूज करायची. सो आता येऊयात आपला एकदम लास्ट टॉपिक चॅप्टरचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू क्लिअर आहे. सो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असते हे तुम्ही 7th पासून बघतायत. सीबीएसईचे जे स्टुडंट्स आहेत ते तर 7th क्लास पासून स्टडी करतात ऍब्सोल्यूट व्हॅल्यूला, किंवा यालाच मॉड्युलस असं पण म्हटलं जातं. यालाच काय म्हटलं जातं मॉड्युलस. हा लास्ट पॉईंट आहे या चॅप्टरचा. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणा किंवा मॉड्युलस म्हणा, हे काय असते तर नेहमी लक्षात ठेवा. काय आहे याची डेफिनेशन काय नाही हे तर नंतर पाहूयात. बट याचा मिनिंग काय, ऍक्च्युअल मिनिंग काय ते समजून घेऊयात. मॉड ऑफ एक्स. ज्यावेळेस आपण 2 व्हर्टिकल बारच्या मध्ये एखादा नंबर लिहितो किंवा एखादा व्हेरिएबल लिहितो तर त्यावेळेस त्याचा मिनिंग काय असतो. व्हेरिएबल असताना मिनिंग काय असतो, नंबर असताना मिनिंग काय असतो हे पाहूया. सो मॉड ऑफ एक्स दिलाय, तर मॉड एक्सचा मिनिंग आहे की याची जी व्हॅल्यू सॉल्व्ह करून जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू नेहमी काय असेल. मॉड ऑफ एक्स व्हॅल्यू नेहमी काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. म्हणजेच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजेच काय, याची जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू नेहमी कमीत कमी 0 असेल. 0च्या इक्वल मध्ये असेल कमीत कमी, किंवा 0 पेक्षा जास्तच येणार आहे. 0 पेक्षा जास्त कोणते नंबर्स असतात, पॉझिटिव्ह. म्हणजेच काय, जर मॉड्युलस असेल तर मॉड्युलस फंक्शन हे जे काही ऑपरेशन आहे किंवा जे काही फंक्शन आहे हे फंक्शन नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू बाहेर सोडतंय. आउटपुट काय सोडतंय, पॉझिटिव्ह व्हॅल्यू. मॉड्युलस जर तुम्ही सॉल्व्ह केलात तर नेहमी काय येणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज बाहेर येणार. नेहमी लक्षात ठेवा. या पूर्ण सॉल्व्ह केल्याच्या नंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. बट आतमधला जो नंबर आहे याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन नाहीये. हा आतमधला नंबर पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा 0 असू शकतो. आतमधला नंबर काही असू शकतो. बट त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर जी व्हॅल्यू येणार आहे ती व्हॅल्यू काय असणार तुमची, पॉझिटिव्ह असेल किंवा कमीत कमी 0 असेल. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू कधीच येणार नाही. याला तुम्ही मॉड्युलसला सॉल्व्ह केलात आणि निगेटिव्ह व्हॅल्यू येते असं कधीच होणार नाही. फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल जर पाहायचं असेल तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता. मी इथे एक सिंपल एक्झाम्पल देईल. हा छत्रपती चौक आहे आपला, छत्रपती शिवाजी चौक. या साईडला इकडं पीव्हीआर टॉकीज लातूरमध्ये, आणि या साईडला इकडं गोलाई. माहिती अशा टाइप मध्ये सेंटरला छत्रपती शिवाजी चौक आहे माहिती आपल्याला. या साईडला गोलाई, या साईडला पीव्हीआर टॉकीज आहे. जर मी म्हटलं छत्रपती शिवाजी चौक पासून पीव्हीआर टॉकीज 3 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे म्हणलं मी, समजा 3 किलोमीटर आहे असं जर मी म्हटलं, आणि इकडं पण समजा मी म्हटलं की गोलाई पण छत्रपती शिवाजी चौक पासून 3 किलोमीटर आहे. सो असं आता आपण म्हणणार नाही की छत्रपती शिवाजी चौक सर मी इकडे असं चाललो होतो, इकडे मी रिव्हर्स येऊ लागलोय,
म्हणून रिव्हर्स आपलं साईन चेंज होईल. याच्यामध्ये काहीच नाहीये. तुम्ही शिवाजी चौकापासून पीव्हीआर पर्यंत गेलात तरी 3 किलोमीटर आहे, गोलाईपर्यंत गेलात तरी पण 3 आहे. मग तुम्ही म्हणताल सर मी इकडे सरळ गेलो होतो, इकडे उलटं गेलो होतो. सरळ उलट याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. याच्यामध्ये डायरेक्शन मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या डायरेक्शनने चाललात. असं म्हणताल की सर मी इकडे फेस माझं या साईडला होतं, मी उलटं चाललो, इकडे उलटं चाललो म्हणून मी निगेटिव्ह मध्ये चाललो. डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसते. तुम्ही कोणत्याही साईडला जावा, झोपून जावा, उठून जावा, लोळून जावा, कसंही जावा, डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्हच असणार. कसंही जरी गेलं तर डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह येणार नाही. नेहमी व्हॅल्यू काय येणार डिस्टन्सची, पॉझिटिव्हच असणार. मी समोर तोंड करून 2 किलोमीटर चाललो आणि मागे तोंड करून असं रिव्हर्स मी 2 किलोमीटर चालत गेलो उलट्या पावलांनी, तरी पण ते काही डिस्टन्स काही निगेटिव्ह होणार नाही. डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला तुम्ही कव्हर करा, जर डिस्टन्स सेम असेल, इकडे पीव्हीआर टॉकीज 3 किलोमीटर आहे आणि गोलाई पण 3 किलोमीटर आहे, तर तुम्ही कोणत्याही डायरेक्शननी जावा, इकडे याच मेथडनी जावा. इकडे 3 किलोमीटर, इकडे 3 किलोमीटर आहे, तुम्ही झोपून जावा, लोळून जावा, उठून जावा, कसेही जावा, बट हे डिस्टन्स 3 किलोमीटर आहे, ते 3च राहणार, ते चेंज होणार नाही. म्हणजेच डायरेक्शन याच्या अपोजिट डायरेक्शननी गेलो, पीव्हीआर इकडे, गोलाई इकडे, गोलाई जरी अपोजिट डायरेक्शनला असली, पीव्हीआरच्या अपोजिट डायरेक्शनला जरी असली, तरी पण ते 3च किलोमीटर राहणार. त्याच्यामुळे त्या डायरेक्शनमुळे साईन चेंज होणार नाही. हा कन्सेप्ट आहे. खूप साऱ्या मुलांना मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॉड्युलस प्रिव्हियस इयरला 8th क्लासमध्ये खूप मुलांना मी घेतलेले, पूर्ण चॅप्टर घेतलेले आहे. याच्यामध्ये इनइक्वालिटी कशा असतात हे सगळं घेतलेलं आहे मी काही मुलांना. सो याच्यामध्ये तर तेवढा हार्ड पार्ट नाही आहे तुमच्या सिलेबसला, फक्त एकदम सिंपल पार्ट आहे. फक्त मी मिनिंग समजून सांगतोय आता. सो लक्षात आलं. तर डिस्टन्स काउंट करताना डायरेक्शन मॅटर करत नाही. डायरेक्शन कुठेही असू द्या, डिस्टन्स नेहमी काय असणार, पॉझिटिव्ह. म्हणजेच तुम्ही नंबर लाईनवर पाहू शकता, नंबर लाईनवर आपण असं पाहतो की 0 to 2 हे डिस्टन्स किती आहे, 0 to 2 हे डिस्टन्स किती आहे, 2 युनिट्स. किती डिस्टन्स आहे, 2 युनिट्स. म्हणजे इथून इकडे जर आलो आपण या अपोजिट साईडला, तरी पण इथं डिस्टन्स किती असणार, 2 युनिट्सच डिस्टन्स असणार. हे -2 हा कोऑर्डिनेट पॉईंट आहे, ही त्याचा ऍड्रेस आहे. -2 ही जागा आहे, पण 0 पासून -2चं डिस्टन्स 2 आहे. कळतंय. छत्रपती शिवाजी चौकापासून पीव्हीआर टॉकीज 3 किलोमीटरवर आहे आणि इकडे गोलाई पण 3 किलोमीटर आहे. तर हे पीव्हीआर टॉकीज आणि गोलाई हे त्यांचे प्लेसेसला ओळखण्याची साधनं आहेत, इक्विपमेंट्स आहेत. की पीव्हीआर टॉकीज म्हणजे कुठे आहे ते आपल्याला ह्या नावामुळे आपण ऍड्रेस ओळखू शकतो, पण डिस्टन्स काय राहणार आहे, सेम. तर -2 हा ऍड्रेस आहे, पण 0 पासून -2 हा 2 युनिट्सच राहणार आहे आणि 0 पासून +2 पण 2 युनिट्सच राहणार आहे. दोन्ही पण पॉझिटिव्हच असणार आहे. डायरेक्शन काही मॅटर करत नाही. तुम्ही उलट जावा किंवा सरळ या, डायरेक्शनमुळे चेंज होणार नाही. फक्त हे त्यांचे जे ऍड्रेस आहेत ते वेगवेगळे आहेत. एकाचा ऍड्रेस +2, एकाचा ऍड्रेस -2 आहे नंबर लाईन वरती, बट या दोघांचं पण डिस्टन्स 0 पासून कसं आहे, सेम आहे. त्यामुळे डायरेक्शन मॅटर करत नाही. त्यामुळे डिस्टन्स ही नेहमी पॉझिटिव्ह क्वांटिटी असते आणि त्यामुळे डिस्टन्सला नेहमी मॉड्युलस फंक्शननी सांगितलं जाते. नंबर लाईन वरती डिस्टन्स जर काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू घेतली जाते. क्लिअर आहे. आय होप हे लक्षात आलं असेल की डायरेक्शन मॅटर करत नाही. सो मिनिंग काय की मॉड्युलस काढल्याच्या नंतर नेहमी व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार किंवा कमीत कमी 0 येणार. 0 हा पॉझिटिव्ह नाहीये, तर कमीत कमी 0 येणार आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू काय येणार, जास्तीत जास्त व्हॅल्यू काही असू शकते. सो आता इथून लक्षात घेऊन घ्या, मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, मॉड ऑफ एक्स मिनिमम व्हॅल्यू ॲज 0. मॉड ऑफ एक्स ची मिनिमम व्हॅल्यू काय असेल, 0. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू डज नॉट डिफाईन. मॅक्सिमम व्हॅल्यू सांगता येत नाही. या मॉड एक्स ची मॅक्सिमम व्हॅल्यू सांगता येत नाहीये, कारण की मॅक्सिमम व्हॅल्यू खूप मोठा नंबर असू शकतो. पॉझिटिव्ह मध्ये किती मोठा नंबर असू शकतो, बट कमीत कमी किती असू शकतो, 0. त्यामुळे जिथं मॉड लागलेलं आहे त्याची कमीत कमी व्हॅल्यू 0, मॅक्सिमम व्हॅल्यू काही असू शकते. क्लिअर आहे. सो मॅक्सिममची व्हॅल्यू देत नाही, कारण की मॅक्सिमम इज नॉट डिफाईन्ड. सांगता येणार नाही काय असेल मोठा नंबर. मोठ्यात मोठा कोणताही नंबर येऊ शकतो, बट लहानात लहान ही 0च येऊ शकते. निगेटिव्ह व्हॅल्यू येऊ शकत नाही मॉडची. आणि या आतमधला एक्स हा काही असू शकतो. आतमधला एक्स हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 काहीही असू शकतो. बट त्याच्यावरती ज्यावेळेस मी मॉड घेऊन सिम्प्लिफाय करतो, मॉड ज्यावेळेस घेतो, तर आउटपुटला जी व्हॅल्यू येणार आहे ती नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे किंवा कमीत कमी 0. फॉर एक्झाम्पल जर मी 5 घेतला तर मॉड 5 मधला नंबर पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्हच बाहेर येईल. जर मधला नंबर निगेटिव्ह आहे, नंबर तोच राहील, बट निगेटिव्ह आहे तर बाहेर येताना पॉझिटिव्हच होईल. मध्ये 0 आहे, 0ला काहीच होणार नाही, 0ला 0 ॲज इट इज राहील. काही घ्या, मध्ये 5 + 3 घ्या, तर आतमध्ये अगोदर ऑपरेशन करायचे, देन आपल्याला मॉड यूज करायचे. 5 + 3 8. 2 - 3 2 - 3 केल्यास मॉडमध्ये -1 येईल आणि बाहेर येताना काय येईल, +1. म्हणजेच इन शॉर्ट मध्ये मॉडच्या मध्ये जेवढे मॉडच्या मधला नंबर काही असू शकतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0. मॉडच्या आतमधला नंबर काही असू शकतो. आतमधल्या नंबरवर नो रिस्ट्रिक्शन. रूटमध्ये एक्स हा कोणताही रिअल नंबर असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह.
बट ज्यावेळेस त्याच्यामध्ये मी मॉड हे ऑपरेशन अप्लाय करतो त्यावेळेस आउटपुटला व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्हच येणार. जो नंबर आहे आतमध्ये तोच नंबर बाहेर येणार आहे. -1 आहे, जर ऑपरेशन दिलं असेल तर ऑपरेशन मल्टिप्लाय ऍड जे काही ऑपरेशन दिले ते ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर जर आतमध्ये निगेटिव्ह नंबर येत असेल तोच नंबर लिहायचा, बट त्या नंबरला पॉझिटिव्ह करायचे. सो या डेफिनेशनला लिहायचं कसं हे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की नेहमी व्हॅल्यू कशी असणार याची पॉझिटिव्ह. आउटपुटला व्हॅल्यू कोणती येणार? पॉझिटिव्ह. सो मी याची एक डेफिनेशन लिहून देतो एक वेळेस. मॉड ऑफ एक्स याचे जे व्हॅल्यूज आहेत हे 3 टाईपमध्ये असतात किंवा 2 टाईपमध्ये असतात. सो मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स येईल. मॉड ऑफ एक्स इक्वल टू एक्स असेल कधी? इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. जो मधला एक्स आहे तोच एक्स बाहेर येईल जशाच तसा. तो कधी बाहेर येईल? मधला जो आहे एक्स तोच बाहेर जशाच तसा कधी येईल? ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल. नेक्स्ट एक्स ची मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 0 येईल. मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 0 येईल कधी? इफ एक्स इक्वल टू 0 असेल, ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 0 असेल. आणि मधला मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू -x येईल कधी? ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू ही लेस दॅन 0 असेल. आता हे डेफिनेशन कळायला थोडंसं टिपिकल वाटेल तुम्हाला. जे शॉर्ट मध्ये सांगितलं होतं ते इझी वाटेल आणि हे हार्ड वाटायला चालू. बघा अर्थ समजून घ्या. फॉर एक्झाम्पल जर मी लिहिलंय मॉड ऑफ 2 तर मधला मॉड 2 कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्हची कंडिशन वापरायची. एक्स इज ग्रेटर दॅन 0. मधला जो 2 आहे तो माझा एक्स झाला, एक्स ची व्हॅल्यू 2 झाली. तर एक्स ची व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे तर काय होणार? एक्स इज ग्रेटर दॅन 0 असेल तर काय होणार? जो मधला एक्स आहे तोच बाहेर येणार. तर मधला जो एक्स आहे मॉड 2 ची व्हॅल्यू, जो मधला एक्स आहे तो जसाच तसा बाहेर 2, म्हणून मॉड 2 ची व्हॅल्यू 2 येणार. समजा -3 दिलेलं आहे तर आता चेक करायचे मधला नंबर कसा आहे? निगेटिव्ह आहे. मधला नंबर निगेटिव्ह आहे, एक्स हा निगेटिव्ह आहे. जर एक्स निगेटिव्ह असेल, एक्स जर निगेटिव्ह असेल तर त्याची व्हॅल्यू काय असणार? मधला जो एक्स आहे तो एक्स ॲज इट इज राहायचे आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचे? मायनसने. सो मायनस ॲज इट इज आणि मधला जो एक्स आहे तो ॲज इट इज. एक्स ची व्हॅल्यू काय? -3. मधला एक्स म्हणजे हा पूर्ण एक्स आहे, एक्स इक्वल टू -3. जर एक्स ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तर त्याचा आन्सर असणार -x. सो -x म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू -3 आणि बाहेर मायनस काय होऊन जाईल? +3. कळतंय? ही झाली डेफिनेशन. आणि इक्वल टू 0 कधी येणार? इक्वल टू 0 येणार. मॉड एक्स इक्वल टू 0 कधी येणार? ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू 0 असेल. एक्स ची व्हॅल्यू 0 असेल त्याच वेळेस व्हॅल्यू काय येणार? 0. क्लिअर आहे? सो यालाच डेफिनेशन मध्ये असं पण लिहिलं जाते की एक्सच व्हॅल्यू येईल कधी? इफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू हा जो मॉड एक्स आहे तो मॉड एक्स जो आतमध्ये जो एक्स आहे तोच एक्स जसाच तसा बाहेर येईल कधी? एक्स ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असेल किंवा 0 च्या इक्वल मध्ये असेल तर एक्स आन्सर येईल. आणि -x हे आन्सर कधी? -x आन्सर येईल ज्यावेळेस एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल. हे 2 व्हॅल्यूज पॉसिबल आहेत. सो आता याच्यावरून तुम्हाला एक मोठा रिझल्ट लिहून देतो. नोट, ज्या वेळेस मी मॉड घेणार आहे त्या वेळेस आउटपुटला ही पॉझिटिव्हच व्हॅल्यू येणार आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू हे सगळ्यात मोठा रिझल्ट. ज्यावेळेस मी मॉड घेणार आहे त्यावेळेस आउटपुटला पॉझिटिव्ह ऑर 0, पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑर 0 असं घेऊन टाकतो. ऑर 0 ही या दोन्ही पैकीच ज्या वेळेस मॉड घेईन त्यावेळेस एकतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल किंवा 0 येईल. बट असं कधीच होणार नाही की मॉड ऑफ एक्स इक्वल टू निगेटिव्ह व्हॅल्यू. हे रॉंग आहे. हे स्टेटमेंट रॉंग आहे की हे असं कधीच होणार नाही, असं कधीच होऊ शकणार नाही. हे एक इक्वेशन आहे. हे सगळं जे मी सॉल्व्ह करतो हे काय? इक्वेशन आहे. इक्वल टूचं साईन दिसतंय. मॉड ऑफ एक्स इक्वल टू 2 हे इक्वल टूचं साईन आहे. दॅट मीन्स काय? हे इक्वेशन तयार झाले. हे इक्वेशन आहे आणि या इक्वेशन मध्ये आता इक्वेशन आहे म्हणजे त्याला सोल्युशन असणार. इक्वेशन आहे दॅट मीन्स त्याला सोल्युशन असणार. सो आता या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे एक्सच्या किती व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला बघायचे. याचा आणखीन एक मिनिंग. हे तर मी झाली डेफिनेशन सांगितली की एक्सची व्हॅल्यू कशी असते. जर एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर ॲज इट इज बाहेर. जर एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे तर आतमधल्या निगेटिव्ह व्हॅल्यूला आणखीन एक वेळेस निगेटिव्हने मल्टिप्लाय करा, पॉझिटिव्ह होईल. दुसरी मेथड याला समजून घेण्याची की हे एक इक्वेशन आहे. इक्वेशन आहे म्हणजेच याला सोल्युशन्स असतील. तर मला असे तर याचा मिनिंग असा पण होतो की या एक्सची व्हॅल्यू मी काय काय घेऊ शकतो की या इक्वेशनला सॅटिस्फाय होईल. या एक्सच्या व्हॅल्यूज मी काय काय घेऊ शकतो की या इक्वेशनला काय करतील? सॅटिस्फाय करतील. तर ज्या वेळेस इथं इक्वल टूचं साईन आहे आणि समोर पॉझिटिव्ह नंबर आहे त्याच वेळेस सोल्युशन फाइंड आउट करता येईल आपल्याला. इक्वेशन आहे आणि मॉडच्या समोर कसली व्हॅल्यू असली पाहिजे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा 0 असला पाहिजे तरच आपल्या इक्वेशनला सोल्युशन भेटतील. जर मॉडच्या समोर जर निगेटिव्ह व्हॅल्यू आहे दॅट मीन्स कधीही मॉडची व्हॅल्यू काढल्या तर निगेटिव्ह भेटणार नाही. सो इथं एक्सचं सोल्युशनच भेटणार नाही.
देर इज नो सच नंबर, देअर इज नो सच नंबर एक्झिस्ट. म्हणजेच मी काय म्हणतोय आता एक्झाम्पल मधून सांगेन, मॉड एक्स इक्वल टू 2 आहे, तर या इक्वेशनला सॅटिस्फाय करणाऱ्या एक्सच्या दोन व्हॅल्यूज असतील, नेहमी दोनच व्हॅल्यू येतील. इक्वल टू असेल तर नेहमी एक्सच्या दोन व्हॅल्यूज भेटतील तुम्हाला. एक्सची व्हॅल्यू जर 2 असेल तर मॉड ऑफ 2 काढल्यानंतर 2च भेटेल, आणि एक्सची व्हॅल्यू जर -2 घेतली, एक्सची व्हॅल्यू जर -2 घेतली, मधली जर निगेटिव्ह घेतली तरी पण बाहेर काही प्लसच येईल, -2चा बाहेर पण प्लसच येईल. सो एक्सच्या दोन अशा व्हॅल्यूज भेटतील जे इक्वेशनला काय करतात, सॅटिस्फाय. क्लिअर आहे. आणि जर तुम्हाला हे झालं एक एक्झाम्पल, आता सेकंड एक्झाम्पल, जर तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दिलं, मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू -3. सो आता तुम्ही एक्सची व्हॅल्यू काहीही पुट करा, एक्सच्या ठिकाणी तुम्ही काहीही पुट करा, हे इक्वेशन सॅटिस्फायच होणार नाही. एक्सच्या ठिकाणी जर तुम्ही 3 पुट केलात, तर 3 जर पुट केलात एक्सच्या ठिकाणी, तर मॉड काढल्याच्या नंतर 3च येईल, -3 येणार नाही, म्हणजे इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाहीये. जर मी 3 पुट केला, मॉड काढल्याच्या नंतर +3च येणार आहे, बट इथे तिकडे तर -3 आहे, म्हणजे इक्वेशनला सॅटिस्फाय होत नाहीये. LHS RHS इक्वल येत नाहीये, त्यामुळं 3 पुट केला तरी पण इक्वल येत नाहीये. -3 पुट करा, -3 पुट करून त्याचा मॉड काढल्यानंतर पण 3 येत नाहीये, म्हणून 3 आणि -3 हे सोल्युशनच भेटणार नाही. म्हणजेच एक्सच्या कोणत्याच अशा व्हॅल्यू नाहीयेत जे इक्वेशनला सॅटिस्फाय करतील. नो सच व्हॅल्यूज ऑफ एक्स एक्झिस्ट टू सॅटिस्फाय गिवन इक्वेशन. क्लिअर आहे. सो ही डेफिनेशन लिहून घ्या. ही डेफिनेशन 3 स्टेप मध्ये दिली, तीच डेफिनेशन मी इथं 2 स्टेप मध्ये दिली. ही झालं पहिलं. नेक्स्ट त्याच्यानंतर समजून घ्यायचं आहे की मॉडच्या इक्वल मध्ये नेहमी पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा झिरोच असायला पाहिजे. जर निगेटिव्ह आली तर तुम्हाला त्या इक्वेशनचं सोल्युशन भेटणार नाही. मॉडची व्हॅल्यू इक्वल मध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, सो नो सच व्हॅल्यू, देयर इज नो सच व्हॅल्यू एक्झिस्ट. मॉडच्या इक्वल मध्ये कधी निगेटिव्ह नंबर येऊ शकत नाही, कारण की मॉड घेतल्यानंतर नेहमी व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच येते किंवा कमीत कमी 0 येते. सो 0 किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल मॉडच्या समोर तरच तुम्हाला सॉल्व्ह करून एक्सची व्हॅल्यू काढता येते. जर निगेटिव्ह असेल तर त्याला सोल्युशन नाहीये, नो सोल्युशन, नो सच व्हॅल्यू ऑफ एक्स एक्झिस्ट, म्हणजे नो सोल्युशन म्हणून सांगून टाकायचं. सो मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू 2 ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, म्हणजे मला एक्सची व्हॅल्यूज काढता येतील. सो ज्या वेळेस इक्वल टू जर प्रॉब्लेम असेल मॉड्युलस मध्ये आणि समोर जर 0 किंवा 2 असेल तर नेहमी काय असेल, एक्सच्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला भेटतील जे इक्वेशनला सॅटिस्फाय करतील. आणि जर निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तर व्हॅल्यू सॅटिस्फाय करणार नाही. सिमिलरली आणखीन एक याच्यामध्ये जसं मी म्हटलं, मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑर 0, तसं नुसता एक्स एकच नंबर असेल तरी पण पॉझिटिव्ह एनी एक्सप्रेशन, मॉडच्या मध्ये कोणतंही एक्सप्रेशन, एनी एक्सप्रेशन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजेच मॉडच्या मध्ये काहीही लिहा, ते पूर्ण एक्सप्रेशन नेहमी काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. म्हणजेच मी असं लिहिलं 2x + 5 असं जर लिहिलं मी, हे एक्सप्रेशन आहे. आता याच्यामध्ये एक्स, हा एक्स म्हणजे काय झाला, हा पूर्ण म्हणजे एक्स झाला, म्हणजे हे एक्सप्रेशन आहे. हे काय, एक एक्सप्रेशन आहे. तर हे पूर्ण एक्सप्रेशन या मॉडला सॉल्व्ह केल्याच्या नंतर हे पूर्ण एक्सप्रेशन काय येणार आहे, हे मधले व्हॅल्यूज काही होऊ शकतात. हा याच्यामध्ये जी येणारी 2x + 5 जो आहे, हा 2x + 5 हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकते किंवा 2x + 5 ची मधली एक्सची व्हॅल्यू काही असू शकते. हा एक्स पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण सॉल्व्ह केल्याच्या नंतर, हा मॉड काढल्याच्या नंतर नेहमी व्हॅल्यू कशी भेटणार, पॉझिटिव्हच व्हॅल्यू भेटली पाहिजे. क्लिअर आहे. सो हे 2 रिझल्ट लक्षात ठेवा. एनी एक्सप्रेशन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, मॉड ऑफ एक्स आहे तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा 0 असेल, किंवा एक्सच्या ठिकाणी मध्ये कोणतेही एक्सप्रेशन लिहा, मध्ये लिनियर एक्सप्रेशन कोणतेही असू द्या, 2x + 5 x - 3 4x + 7/2 असं फ्रॅक्शन वगैरे काही असू शकतं. मध्ये कोणतेही एक्सप्रेशन असेल तर त्या मॉड सॉल्व्ह केल्याच्या नंतर त्या पूर्ण एक्सप्रेशनची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर येईल. पण या आतमधल्या एक्सच्या एक्सप्रेशनच्या मध्ये जो काही एक्स आहे त्या एक्सची व्हॅल्यू काही असू शकते. हा जो एक्स आहे, एक्स मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, आतमध्ये काही रिस्ट्रिक्शन नाहीये, बट मॉड घेतल्याच्या नंतर व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा कमीत कमी 0च यायला पाहिजे. मी 2-3 कन्सेप्ट सांगितलेले आहेत आज. डेफिनेशन सांगितली, त्याच्यानंतर मॉडची व्हॅल्यू काढल्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह किंवा 0 येते. देन नेक्स्ट इक्वेशनचा एक कॉन्सेप्ट की जर मॉडच्या इक्वल मध्ये जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तरच त्या इक्वेशनला तुम्हाला 2 सोल्युशन्स भेटतील. जर मॉडच्या इक्वल मध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तर त्याला एकही सोल्युशन भेटणार नाही. नो सच व्हॅल्यू एक्झिस्ट, त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी एक्सची व्हॅल्यू तुम्हाला भेटणारच नाही. सो हे सगळे आज मी लिहून दिले, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. एनी एक्सप्रेशन, हे मी सगळे शॉर्टकट ट्रिक्स आहेत, हे आपल्याला उद्याला वापरायचे आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. उद्याचा क्लास हा आपला लास्ट क्लास असेल. उद्याला हा चॅप्टर फिनिश होऊन जाईल. आज मी डेफिनेशन आणि थ्योरी सांगितली, याचे प्रॉब्लेम्स उद्याला डिस्कस करायचे. बरं, 4 पॉईंट्स विसरू नका. इक्वेशन मध्ये हे 4 पॉईंट्स की इक्वेशनच्या इक्वल मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तरच त्या इक्वेशनला सोल्युशन भेटतील, आणि ते पण किती भेटतील, 2च भेटतील.
एक नेहमी इक्वलमध्ये दिले, मॉडचे इक्वलमध्ये दिले तर त्याला इक्वेशनला सॅटिस्फाय करणारे 2 व्हॅल्यूज असतील जर इक्वलमध्ये पॉझिटिव्ह नंबर दिलाय तर. आणि जर मॉडच्या इक्वलमध्ये जर निगेटिव्ह नंबर दिलाय तर त्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी व्हॅल्यू भेटणार नाही, म्हणजेच त्याला सोल्युशन असणार नाही. आणि नेहमी आतमधल्या मॉडच्या आतमधल्या एक्सप्रेशनवरती आतमधल्या एक्स वरती काही रिस्ट्रिक्शन असणार नाही. आतमधला एक्स हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही असू शकतो, बट मॉड हे ऑपरेशन केल्याच्या नंतर व्हॅल्यू नेहमी काय येणार? पॉझिटिव्ह. हे अर्थ समजून घ्या, हे मिनिंग समजून घ्या, उद्याला इझी जाईल तुम्हाला. हे तुम्हाला इथून कळालंय की मध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन मॉडच्या मध्ये असं काही देतात ते 2/7. सो डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं, होत नसेल तर ॲज इट इज ठेवायचं. क्लिअर आहे? सो मल्टिप्लाय दिला असेल -3 × 8. सो मॉडच्या मध्ये अगोदर ऑपरेशन करा -24, देन त्याचा मॉड्युलस काढून घ्या +20. क्लिअर आहे? सो इथं आपला आजचा टॉपिक फिनिश होऊन जाईल. डेफिनेशन समजली असेल, जर समजली नसेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा, आपल्याला उद्याला कंटिन्यू करता येईल. ठीक आहे? ओके, थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग.